तर भाजपच्या नेत्यांकडून आझाद मैदानाची पाहणी करण्यात आली। बावनकुळे दरेकर यांनी आझाद मैदानाची पाहणी केली। 5 डिसेंबरला महायुती सरकारचा आझाद मैदानात शपथविधी सोहळा होणार आहे। तर एक महत्त्वाची घडामोड म्हणता येईल, स्वेरिंग सेरेमनी आहे। ऐतिहासिक दिवस आहे 5 डिसेंबर आणि त्यामुळं इथल्या येणारे जे नागरिक आहे स्वेरिंग सेरेमनीला जे आम्ही आमंत्रित केले आहेत म्हणजे सरकारने, आणि काही लोक नागरिक येतील त्यांची व्यवस्था योग्य पद्धतीने झाली पाहिजे याकरता थोडी पाहणी केली आहे। आता सरकारच्या माध्यमातून सर्व निमंत्रण जाणार आहे, त्यामुळं त्यांची यादी चीफ सेक्रेटरी किंवा प्रोटोकॉल डिपार्टमेंट ठरवेल। महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत आनंदाचा आणि जल्लोषाचा असा क्षण 5 तारखेला येऊ घातलाय आणि त्याची तयारी या ठिकाणी आपण पाहत आहे की जोरामध्ये या ठिकाणी होताना दिसते। कारण महाराष्ट्रातील जनतेनं एक स्थिर सरकार या ठिकाणी दिलेलं आहे आणि एक प्रचंड अशा प्रकारचा मॅन्डेट दिलेला आहे आणि त्याच्यामुळे या उत्सवाकडे शपथविधी समारोहाकडे लोकांचं लक्ष लागलेलं आहे आणि एक प्रचंड अशा उत्साहात 5 तारखेचा शपथविधी समारंभ संपन्न होईल।